सकाळचे 8 वाजलेत. आत्ताच एक पेशंटच्या घरी आलेलो. घरापासून 17 किलोमीटर लांब आहे. तो बोलला इथंच कुठेतरी मध्ये व्हॅली आहे, प्राईड व्हॅली करून बानरघट्टा रोडला, जाऊन बघतो. आणि ही बघा ना किती सुंदर झाड आहेत बघा ना. सगळं असं स्प्रिंगचा कसा सीझन असतो तसा इकडं बँगलोरला पण असतो. सगळं बँगलोर पूर्ण पिंक झाडांनी भरून जातं. ही झाडं भरपूर आहेत इकडं तशी. चला आता पुढं प्राईड व्हॅलीला जाऊन काय आहे, कुठली व्हॅली आहे ती बघूनच येऊ. सिटीपेक्षा पूर्ण वेगळं आहे रे. पूर्ण सगळी झाडच आहेत रस्त्याच्या बाजूला. हे बघ कसलं भारी आहे, मस्त एकदम. इतकं थंड वाटतं ना इकडं सिटीपेक्षा. हे सिटीपासून जवळजवळ 17 किलोमीटर लांब आहे. आजीबाई काहीतरी साफ करते. आय थिंक मला तर वाटतं हेच आहे. हा बाजूला जो ही सीनरी दिसते ही बघा, बाजूला जे डोंगर दिसतात मला तर वाटतं हेच व्हॅली आहे. मी काय पुढे जाणार नाही जास्त. गाडीत आपल्या पेट्रोल कमी आहे. ही व्हॅली आहे, हीच व्हॅली आहे वाटतं. आणि हे आहे ना बाजूला हे विलाज आहेत सगळे. विचार करा ना कसलं दिसत असेल रे भावनो. आणि ही बघा ही आहे व्हॅली, सुंदर आहे. इथं त्यांनी बसायला गार्डन टाईप बांधलंय म्हणजे बसण्यासाठी. आणि हे विलाज आहे तिकडं. चालेल कस्टमाइज विला आता ते बनवून देतात. मला पेशंट सांगत होतं आता त्यांनी म्हणजे जागा विकतात आणि कस्टमाइज विलाज बंद. काय भावांनो जागा आहे रे इथं. सकाळी 7 वाजता येऊन बसायला किती सुकून आहे. काय ट्रॅफिकचं टेन्शन नाही ना, काय नाही ना काय नाही. आणि हे इथं त्यांचे प्रायव्हेट विलाज वगैरे आहेत. हे बघा हे सगळे जे आहे ना बाजूला हे सगळे प्रायव्हेट विलाज आहेत. चला हे तर बाई कस्टमाइज विला आहेत. ते त्यांनी स्वतः बनवून घेतलेला. काय सीनरी असेल म्हणजे विचार करा लोकांकडे किती पैसा आहे बँगलोरच्या. असाच पैसा कमवा आणि या बाई डेडिकेशन इतकं येतं ना की असा खूप सारा पैसा कमवा आणि या. आणि IT लोकांचं कसं आहे, त्यांना आता वर्क फ्रॉम होम भेटल्यापासून ते सगळे इथं झालेत, शिफ्ट झालेत. कारण ऑफिसमधून एकदाच ऑफिसला जायला लागतं आठवड्यातून. ते त्या वेळेला ट्रॅव्हल करू शकतात 30 किलोमीटर्स. हे बघा सगळे प्रायव्हेट विलाज. इथं पेशंट राहतो. तर चला आता जातो घरी, काम पण आहे. चलो बाय बाय गाईज.